नमस्कार मित्रांनो, आज आहे 12वीला काय राहते सांगू. वैशाख पौर्णिमाला गौतम बुद्धांचा जन्म झालता आणि त्यांना ज्ञानसुद्धा प्राप्त झालता आणि त्या दिवशी त्यांचं महापरिनिर्वाण पण झालं. तर मी डिफेन्सच्या विहारात जाणार आहे त्यांची पूजा करायसाठी. पण त्याच्या आधी सुद्धा मी घरी पण पूजा करणार आहे. तर चला सुरू करूया आपण. चला आता आपण वंदनाला सुरुवात करूया. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयं ते बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयं ते धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयं ते संघं शरणं गच्छामि, तृतीयं ते बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयं ते धम्मं शरणं गच्छामि, तृतीयं ते संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि
पदं समाधियामि कामे सुमिच्चारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जिप्रमादठाना वेरमि सिक्खापदं समाधियामि सर्वपापस्वकरणं कुशलसोपसम्पदा सचितपर्योदपनम् एतं बुद्धानुशासनं साधु 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 नमो बुद्धाय नमो धर्माय नमो संघाय। परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर तथागत गौतम बुद्धांचा विजय असो। विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा विजय असो। सावित्रीबाई फुलेंचा विजय असो। ज्योतिराव फुल्यांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो। सम्राट अशोकांचा विजय असो विजय असो विजय असो। धन्यवाद। रमाईंचा विजय असो। चला आता आपण सगळ्यांना टीका लावून आपण त्यांचे पाया पडू। तर पहिले आपण सुरुवात करूया गौतम बुद्धांशी अजून डॉक्टर भीमराव आंबेडकरांशी। चला आता आपण आपल्या फॅमिली वाल्यांना लावू। धन्यवाद। आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये। बाय।